तर आता आज सुरू करूया आरोग्य तरंगाचं पहिलं पुष्प आपण आज सुरू करतोय. वेलनेस वेनसडे ही वेबिनारची कल्पना आमच्या डोक्यात आली. त्याचं कारण असं आहे की मला प्रत्यक्ष तुमच्याशी संवाद साधायची गरज वाटली. कारण गेली कित्येक वर्ष प्रॅक्टिस करून किंवा प्रॅक्टिस करताना आलेले अनुभव मी पेशंट्सबरोबर शेअर करते किंवा अनेक लोकांशी बोलते, तेव्हा असं वाटतं की खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण सगळ्यांशी शेअर केल्या पाहिजेत. आणि म्हणूनच वेलनेस वेनसडे आपण आजपासून सुरू करतोय. त्याचं हे प्रथम पुष्प. तुम्ही माझे आत्तापर्यंत व्हिडिओज बघितले असतील या कार्यक्रमासंबंधी, तर तुमच्या मनात असेल की डायबिटीसला एवढं महत्त्व आपण का देतोय. तर त्याचं एक कारण असं आहे की भारत हा सर्वात अधिक तरुण असलेला देश आहे आणि तरुण हे देशाचं बलस्थान असतात. गेली काही 2-3 वर्षापासून किंवा काही 5-6 वर्षापासून आपण म्हणू, असं दिसतंय की तरुणांमध्ये डायबिटीस खूप प्रचंड प्रमाणात दिसतोय. म्हणजे पूर्वी जो 50शीला किंवा 45शीला दिसायचा, तो आता 20शीत 25शीत दिसायला लागलेला आहे. आणि त्यामुळे आता तो वयोगट असं म्हणजे एका पाहणीनुसार सध्याचा वयोगट जो आहे तो 25 ते 34 या वयोगटात तरुणांमध्ये डायबिटीस डायग्नोस होताना दिसतो. आणि हे खरंच चिंतेची बाब आहे. आणि यावर आपण काय करू शकतो असा विचार केला आणि त्यावेळी त्या ह्याच्यातनंच आरोग्य तरंग या कार्यक्रमाची कल्पना सुचली. डायबिटीसच का? आता तुम्ही म्हणाल की अनेक आजार आहेत, त्याच्यावर गोळ्या, औषधं, इंजेक्शनं सगळं आहे, पण डायबिटीसच का? त्याचं कारण असं आहे, जनरली काय होतं की डायबिटीस म्हटल्यावर हार्ट, ब्रेन, किडनीज, नर्व्स किंवा डायबिटीसमुळे पाय कापला जाणं अशी विविध प्रकारची कॉम्प्लिकेशन्स होतात, त्याची भीती घातली जाते. पण हा भाग हा नंतरचा आहे. त्याच्या आधी डायबिटीसचा परिणाम कशावर होत असेल तर क्वालिटी, इम्युनिटी आणि फर्टिलिटीवर. क्वालिटी ऑफ हेल्थ म्हणजे तुमचं आरोग्य याच्यावर पहिल्यांदा डायबिटीसचा परिणाम होतो. दुसरं आहे तुमची रोगप्रतिकारशक्ती. कोविडच्या दिवसांमध्ये आपल्याला दिसलेलं आहे की ज्यांना डायबिटीस होता, ज्यांना ब्लड प्रेशर होतं किंवा हार्ट प्रॉब्लेम्स होते, त्यांना कोविडमुळे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स, गुंतागुंत अशी झालेली आहे. आणि त्या कारण डायबिटीसमुळे मुळातच इम्युनिटी कमी होते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तिसरं आहे फर्टिलिटी. तरुण वय हे प्रजोत्पादन करण्याचं वय असताना अनेकांमध्ये सध्या इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स दिसत आहेत. हे प्रॉब्लेम्स आपल्याला कुठेतरी ॲड्रेस करायला हवेत, आपल्याला त्याचा विचार करायला हवा आहे. आणि त्यासाठी डायबिटीसचा विचार गांभीर्याने करायची गरज आहे. हे प्रॉब्लेम्सविषयी मी बोलतीये, पण मुळात प्रत्येकाच्या मध्ये ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती या 3 शक्ती असतात. या तिन्ही शक्तींवर जर परिणाम झाला तर तुमचा परफॉर्मन्स नक्कीच बिघडेल. ह्याशिवाय डायबिटीसचा परिणाम होतो तो तुमच्या सौंदर्यावर, तुमच्या शरीर सौष्ठवावर आणि तुमच्या तारुण्यावर. हा सगळा विचार करता डायबिटीस या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असं जाणवलं आणि म्हणून हा आरोग्य तरंगाचा प्रपंच आपण सुरू केला आहे. आता तुम्ही म्हणाल जर डायबिटीसवर गोळ्या, औषधं आहेत तर मग प्रतिबंधाची गरजच काय? त्याचं कारण असं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डायबिटीसची गोळ्या, औषधं जर आपण घेत असू, त्यांनी आपण ब्लड शुगर कंट्रोल करत असू, तरीही त्याचे डोसेस वाढत जातात किंवा कालांतराने त्या डोसेसचा, त्या औषधाचा परिणाम होईनासा होतो आणि मग तुम्ही इन्शुलिन इंजेक्शनकडे जाता. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक औषधाला काही ना काही कमी अधिक प्रमाणात साईड इफेक्ट्स असतातच. शिवाय त्याची किंमत, कॉस्ट इश्यू असतो की भरपूर महाग अशी औषधं ती असतात. सगळीच औषधं महाग असतात असं नाही, पण काही औषधं खूप महाग असतात, ती सगळ्यांच्या आवाक्यामधली नसतात. शिवाय ह्या गोळ्या औषधांनी डायबिटीस बरा होत नाही हे सत्य आता सगळ्यांसमोर आलेलं आहे. आणि मगाशी मी सांगितली तशी डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स,
साखर नियंत्रणात आणली तरी सगळ्यांमध्येच डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स तुम्ही टाळू शकता असं काही म्हणू शकत नाही. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे उत्तर आहे या समस्येवर ते आहे डायबिटीस प्रिव्हेन्शन, डायबिटीसला प्रतिबंध करणं. आता आपण दुसरा भाग बघू. डायबिटीस रिव्हर्सलचे अनेक प्रोग्रॅम्स सध्या आपण बघतो. डायबिटीस रिव्हर्सल, डायबिटीस रेमिशन. पण एक सत्य आहे की डायबिटीस रिव्हर्सलसुद्धा सगळ्यांमध्येच सदा सर्व काळ होतं असं नाही आहे. काहींमध्ये निश्चित होतं, काहींमध्ये होत नाही. शिवाय जे काही डायबिटीस रिव्हर्सलसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही सॅलाड खा किंवा तुमचं डाएट बदला, कट डाऊन युअर कार्ब्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी करा, हे जे काही सांगितलं जातं ते सदा सर्व काळ तुम्ही अवलंबू शकता असंही नाही आहे. आणि त्यामुळे रिव्हर्सल झालं तरी पुन्हा तुम्हाला डायबिटीसकडे तुमचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असते. असं जर असेल तर मग डायबिटीसचा प्रतिबंधच का करू नये? आणि त्यासाठी डायबिटीस प्रिव्हेन्शन प्रोग्रॅम असा आम्ही सुरू करतोय. मग पुढचा प्रश्न येतो की डायबिटीससाठी आयुर्वेदच का? कारण गोळ्या औषधं घेतली की साखर जेवढी नियंत्रणात येते तेवढी बाकीच्या गोष्टींनी येईलच असं नाही. पण गोळ्या औषधांनी सुद्धा साखर ही काही काळापुरती नियंत्रणात येते, पुन्हा ती वाढायला लागते. मग आयुर्वेदाचा आपण इथे जेव्हा विचार करतो तेव्हा डायबिटीसकडे पाहण्याचा आयुर्वेदाचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. साधारण 3000 वर्षापूर्वी आयुर्वेदाने प्रमेह हा रोग सांगितला आहे, ज्याची लक्षणं, ज्याची कारणं ही सगळी डायबिटीसची मिळती जुळती आहेत. म्हणून आपण डायबिटीसला प्रमेह असं म्हणूया. आयुर्वेदाने प्रमेह हे सांगितलेलं आहे. मधुमेह म्हणून जो डायबिटीसला म्हटलं जातं ते मराठी भाषांतर आहे. कारण मधुमेह जो आहे तो समानार्थी शब्द म्हणून पण वापरला जातो प्रमेहाला, किंवा मधुमेह ही शेवटची अवस्था, एंड स्टेज डायबिटीस असंही म्हणलं जातं. त्यामुळे मुळात आयुर्वेदाने सांगितलेला प्रमेह हा व्याधी आहे, त्याचा डायबिटीस म्हणून आपण विचार करूया. दुसरं, टाईप 2 डायबिटीसमध्ये म्हणजे एस्पेशली आपण जो 90-95% लोकांमध्ये जो डायबिटीसचा प्रकार दिसतो तो, याच्यामध्ये इन्शुलिन हे तुमच्या शरीरात असतं, ते निर्माण होतं, पण ते काम करत नाही, म्हणजे ज्याला इनएफिशियंट इन्शुलिन म्हणतो. आधुनिक शास्त्रांनी हे सांगितलेलं आहे की इनएफिशियन्सी ऑफ इन्शुलिन आणि मग कालांतराने डेफिशियन्सी ऑफ इन्शुलिन. पण ही इनएफिशियन्सी होण्याचं कारण, त्यामागचं कारण काय आहे हे आयुर्वेदाकडनं आपल्याला कळतं. आयुर्वेद म्हणतं, आयुर्वेदाने इन्शुलिनचा वगैरे उल्लेख केलेला नाही, पण ज्याच्या शरीरात मेदधातू म्हणजे फॅट्स हे डिरेंज्ड असतात, मेदधातू विकृती असते, त्याला प्रमेह होण्याची शक्यता असते. आणि आजचा एकंदर रिसर्च पाहता असं दिसतं की डायबिटीसमध्ये फॅट डिरेंजमेंट हेच मुख्यतः आढळून येते आणि त्याचंच कारण आहे की त्यामुळे इन्शुलिन व्यवस्थित काम करत नाही. आता ही जी फॅट डिरेंजमेंट आहे म्हणजेच मेदधातू दृष्टी, ती आयुर्वेदाने कारणं किंवा त्याची कारणं काय आहेत, त्यामुळे काय लक्षणं निर्माण होतात, त्यामुळे डायबिटीसकडे तुमचा प्रवास कसा घडतो हे अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. डायबिटीसचे प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंटसुद्धा बदलते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीसच्याही आधी आयुर्वेदाने एक अवस्था वर्णन केली आहे, ती म्हणजे प्रमेह पूर्वरूपावस्था. म्हणजे ही जी प्रमेह पूर्वरूपावस्था अशी जी आहे ती डायबिटीस होण्याच्या आधीची आहे. त्यामध्ये काही विशिष्ट लक्षणं शरीरात दिसतात आणि त्यानुसार आपल्याला कळतं की तुमच्या शरीरात मेदधातूची दृष्टी म्हणजे बॉडी फॅट डिरेंजमेंट व्हायला सुरुवात झालेली आहे. आयुर्वेद म्हणतो की जेव्हा तुम्हाला मेदधातूची दृष्टी दिसेल तेव्हाच तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा. म्हणजे वाट पाहू नका प्रमेह होण्याची. प्रमेह होण्याच्या आधीच त्याचा प्रतिकार करा, त्याची डेव्हलपमेंट थांबवा
आणि ह्या दृष्टीने आयुर्वेदाकडे काही विशिष्ट चिकित्सा म्हणजे उपचार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. आणि त्या पद्धतीने जेव्हा आपण उपचार करतो तेव्हा कितीतरी पेशंट्समध्ये ते फलद्रूप होतात. आणि त्यामुळे असं वाटलं की मग या प्रमेह पूर्वरूपावस्थेमधलेच पेशंट्स आपण घेऊन, पेशंट्स म्हणण्यापेक्षा लोक, कारण त्यांना आपण पेशंट्स नको म्हणूया, त्यांच्यावर डायबिटीस हा शिक्का अजून बसलेला नाही आहे, पण तो शिक्का बसण्याआधीच जर आपण ही प्रमेह पूर्वरूपावस्था लोकांमध्ये ओळखू शकलो आणि त्याप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट करू शकलो तर पुढे डायबिटीसकडे होणारा त्यांचा जो प्रवास आहे तोच थांबेल. डायबिटीस होऊच द्यायचा नाही हा विचार मनात आला आणि त्यासाठी आरोग्य तरंगचा डायबिटीस प्रिव्हेन्शन प्रोग्रॅम सुरू करण्याचा विचार झाला. आता तुमच्या मनात येईल की हे प्रिव्हेन्शन नक्की कसं होतं. त्याचं असं आहे की प्रमेह पूर्वरूपावस्था वेळीच ओळखायची आणि त्यानुसार तुमची प्रकृती, शरीरस्थिती, ऋतू, तुमची दिनचर्या किंवा तुमचे त्रिदोष, शरीरात जे वातपित्त कफ दोष असतात ते, त्यांच्यामधलं संतुलन काय कसं बिघडलंय आणि ते पुन्हा संतुलन कसं प्रस्थापित करता येईल ह्यासाठी प्रयत्न करणं. त्यानुसार आहार विहार जीवनशैली ठरवणं आणि त्यानुसार काही औषधी उपचार करणं. आता मी तुम्हाला सांगते, आहार म्हणतो किंवा विहार म्हणतो तेव्हा डायबिटीसचा आहार हा फक्त फळं, भाज्या, फायबर्स, लो कॅलरीज किंवा लो कार्बोहायड्रेट्स एवढाच मर्यादित नाही आहे. हे जे आहाराचं गौडबंगाल आहे हे त्याच्याही पलीकडचं आहे आणि केवळ कॅलरीज कट डाऊन करून, कार्बोहायड्रेट्स कट डाऊन करून, नुसतं सॅलड खाऊन, सूप्स पिऊन किंवा रॉ सगळं घेऊन डायबिटीस कंट्रोलमध्ये येईल असं नाही. त्यासाठी विशिष्ट आहाराची गरज असते. तो तुमच्या प्रकृतीनुसार किंवा तुमच्या शरीरात डायबिटीस हा कुठल्या दोषामुळे झालेला आहे, वातप्राधान्य आहे, पित्तप्राधान्य आहे का कफप्राधान्य आहे, त्यानुसार तुमचा आहार ठरणार आहे. त्याप्रमाणेच व्यायाम म्हणजे केवळ योगा, प्राणायाम किंवा जिम किंवा वर्कआउट एवढंच अपेक्षित नाही. प्रमेही रुग्णांसाठी काही विशिष्ट प्रकारचा व्यायामसुद्धा संहिता ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट असा व्यायाम आवश्यक असतो. सगळ्यांना एकसारखा व्यायाम लागू पडत नाही, चालत नाही आणि त्या दृष्टीने व्यक्तिनिष्ठ असा व्यायाम आपल्याला सांगायला लागतो. हे झालं व्यायामाचं आणि आहाराचं. आयुर्वेदात काही वनस्पतीसुद्धा इतक्या सुंदर आहेत, औषधी वनस्पती, की त्याच्याने सुद्धा त्रिदोषांचं हे संतुलन राखायला मदत होते. डायबिटीसमध्ये केवळ बॉडी फॅट्स बिघडतात म्हणजे मेदधातू दृष्टी होते असं नाही आहे, तर विविध प्रकारचे 10 घटक आयुर्वेदाने वर्णन केलेले आहेत की जे डायबिटीसमध्ये बिघडतात. आणि तुमच्या शरीरात कुठला घटक बिघडतोय यानुसार किंवा तुमचा कुठला घटक बिघडायला सुरुवात झालेली आहे ह्यानुसार तुमचा आहार, तुमचा विहार, तुमची औषधंही बदलणार आहेत. आणि म्हणून प्रिव्हेन्शनचा विचार करताना या सगळ्या घटकांचा विचार करणं गरजेचं आहे. आता काही जण म्हणतील डायबिटीस हा आता अनुवंशिक असतो, मग त्याचा प्रतिबंध होऊ शकतो का, ही शंका अनेकांच्या मनात आली असेल. त्याचं उत्तर असं आहे की डायबिटीसचे जीन्स हे आपल्या शरीरात आईवडिलांकडनं येतात किंवा ते पिढ्यानपिढ्या येतात, परंतु ते जीन्स व्यक्त होणं किंवा न होणं, ज्याला आपण जीन एक्सप्रेशन म्हणतो, त्याच्यावर तुम्हाला डायबिटीस होईल किंवा न होईल हे अवलंबून असतं. आणि हे जीन्स व्यक्त होणं किंवा न होणं हे आपल्या आहार विहार आणि जीवनशैलीवर अवलंबून असतं. आणि त्यामुळे जरी डायबिटीसचे जीन्स तुमच्या शरीरात असले तरी त्याला प्रतिबंध करणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी योग्य आहार विहार आणि जीवनशैली आणि काही ठिकाणी औषधांची पण मदत घेतली पाहिजे. आयुर्वेदीय औषधांची, औषधी वनस्पती ह्या अवस्थेमध्ये खूप छान काम करतात. काही वेळा असं होतं की सगळं काही छान आहे, आहार संतुलित आहे, व्यायाम पण करतोय किंवा बाकी सगळं ठीक आहे, पण तरीही डायबिटीस झाला. आता झाला तर काय करायचं?
तरीही डायबिटीस प्रिव्हेन्शन प्रोग्रॅमनी किंवा त्या आयुर्वेदामुळे तुम्हाला त्याची तीव्रता कमी करता येते. डायबिटीस ज्यांना झाला आहे त्यांच्यापैकी अनेकांमध्ये तो रिव्हर्स होतो आणि ज्यांच्यामध्ये रिव्हर्स होऊ शकत नाही त्यांच्यामध्ये तो नियंत्रित होतो आणि मुख्यतः डायबिटीसचे दुष्परिणाम तुम्हाला टाळता येतात. आणि ह्यासाठी आयुर्वेदिक प्रिव्हेन्शन प्रोग्रॅम जो आहे डायबिटीसचा, तो डायबिटीस न झालेल्यांसाठी तर आहेच आहे, पण ज्यांना झाला आहे त्यांनासुद्धा हा खूप उपयुक्त आहे. आता असं आहे की तुम्ही म्हणाल की डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतं. मग कंट्रोल डायबिटीस, रिव्हर्स डायबिटीस ह्यापेक्षाही प्रिव्हेंट डायबिटीस हे सोन्याहून पिवळं नाही का? आणि म्हणून डायबिटीस प्रिव्हेन्शन हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे सध्याच्या काळात असं मी म्हणेन. आरोग्य तरंग ही चळवळ आम्ही घेऊन येतोय तुमच्यापर्यंत. ही चळवळ कशासाठी? कारण अनेक डॉक्टर्स आहेत, जो तो आपापल्या डॉक्टरांकडे जातो, योग्य तो सल्ला घेतो आपल्या आवडीनुसार, प्रत्येकाला आपला आपला फायदा होत असतो. मग प्रिव्हेन्शनसाठी ही चळवळ उभी करावी असं का वाटलं? त्याचं एक उत्तर तुम्हाला सांगते. डायबिटीस प्रिव्हेन्शन हे खरं तर एकट्या दुकट्याचं काम नाही. घरामध्ये एखाद्या व्यक्तीला डायबिटीस असेल तर त्या व्यक्तीकडनं कुटुंबापर्यंत, मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत आणि संपूर्ण समाजापर्यंत आरोग्याचे हे तरंग पोहोचणं गरजेचं आहे. कारण एकट्याने बदलून भागत नाही. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देते. समजा मी तुम्हाला म्हटलं, डायबिटीसच्या बाबतीतच असं नाही, इन जनरल म्हटलं, वेळेवर जेवा, वेळेवर झोपा, वेळेवर उठा. तर हे शक्य आहे का सगळ्यांना? हे जर करायचं असेल तर कुटुंबातल्या एका व्यक्तीने ते ठरवून चालत नाही. संपूर्ण कुटुंबानी तसं वागायला लागतं. आता जर कुटुंबानी हे वागायचं ठरवलं तर फक्त कुटुंबाने ठरवून चालेल का? जर एका विशिष्ट कुटुंबाने ठरवलं की घरात 5 माणसं आहेत, त्यांनी सगळ्यांनी वेळेवर जेवायचं, वेळेवर उठायचं, वेळेवर झोपायचं. जर कुटुंबाला हे साध्य करायचं असेल तर आपल्याला ऑफिसच्या कामाच्या वेळा बदलायला लागतील, मित्रमंडळींना भेटायच्या वेळा बदलायला लागतील, समारंभ आणि पार्ट्यांच्या पण वेळा बदलायला लागतील. समारंभ आणि पार्ट्यांना जो काही मेनू असतो तोही बदलायला लागेल, तरच ह्या 3 गोष्टी शक्य होतील. आता तुम्ही म्हणाल याचा काय संबंध समारंभ, पार्ट्या आणि त्यांचा मेनू आणि लवकर झोपणं, लवकर उठणं, वेळेवर जेवणं? माझे जे पुढचे आरोग्य तरंगचे एपिसोड्स आहेत त्यामध्ये या सगळ्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. पण एक नक्की की हा जर बदल एका कुटुंबाला करायचा असेल, एका व्यक्तीला करायचा असेल तर कुटुंबानी बदलायला हवं. कुटुंबाला बदलायचं असेल तर आजूबाजूचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यात देखील बदल घडायला हवा आणि थोडक्यात संपूर्ण समाज बदलायला हवा. आणि ह्यासाठी आरोग्य तरंग ही चळवळ आम्ही सुरू करतोय. संपूर्ण समाजाला बदलायला लागेल असं जर आपण म्हटलं तर ते कशासाठी बदलायचं आहे? केवळ स्वतःसाठी? स्वतःच्या स्वास्थ्यासाठी हा सकारात्मक बदल हवा आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला बदलायचं आहे. कारण असं आहे की आपले जीन्स घेऊन ती पिढी पुढे जाणार आहे, पुढचा मार्ग चालणार आहे. आपल्या पिढ्यांना आपण ज्ञानाचा, संस्काराचा, संपत्तीचा वारसा देतोच आणि तो देणारच आहोत. पण त्याबरोबर आरोग्याचा वारसाही देणं आपल्याला गरजेचं आहे. 40-45 वय झाल्यावर आपण डायबिटीस प्रिव्हेन्शन करायला जाऊ किंवा आपल्या आरोग्याचा विचार करू तर त्यावेळी खूप उशीर झालेला असेल. जर आपल्याला खरोखरी डायबिटीसची ही साथच मी म्हणते, त्याला जर कंट्रोल करायचं असेल, त्याला अटकाव करायचा असेल तर येणाऱ्या पिढ्यांचा विचार करून प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे. डायबिटीस असो किंवा नसो, डायबिटीस प्रिव्हेन्शन हे अगदी सुरुवातीपासून झालं पाहिजे. म्हणजे केव्हापासनं? पुढचे एपिसोड्स तुम्ही नक्की पहा, ज्याच्यात या सगळ्यांचा आपण उहापोह करणार आहोत. पण आपल्याला या चळवळीद्वारे आरोग्य तरंग सगळीकडे पोहोचवायचे आहेत, घरोघरी पोहोचवायचे आहेत. स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी
आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी. धन्यवाद.